नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मांसाहारी जंगली प्राणी म्हणजे जे जंगली प्राणी मांस खातात त्यांच्याबद्दलची माहिती सविस्तरपणे आज पाहणार आहोत. चला तर मग. सिंह. सिंहाला हिंदीमध्ये शेर व इंग्रजीमध्ये लायन असे म्हटले जाते. सिंह हा जंगलचा राजा म्हणून ओळखला जातो. सिंह हा अत्यंत शक्तिशाली मांसाहारी प्राणी आहे. सिंह जंगलातील उंच गवताळ टेकड्यांच्या परिसरामध्ये राहतो. सिंह हा प्रामुख्याने झेब्रा व वाईल्ड बीस्ट सारखे मोठे प्राणी खायला पसंत करतो. सिंहाची वयोमर्यादा ही 10 वर्ष ते जास्तीत जास्त 14 वर्ष इतकी असते. सिंहाला संस्कृत भाषेत केसरी असेही म्हणतात. सिंहाच्या मानेभोवती केस असतात त्याला आयाळ म्हटले जाते. सिंहाचे आयाळ जितके गडद रंगाचे तितकाच सिंह शक्तिशाली मानला जातो. सिंह 32 फूट लांब व 12 फूट उंच उडी मारू शकतो. सिंह प्रति तास 80 किलोमीटर वेगाने धावू शकतो. सिंहाची गर्जना ही 8 किलोमीटर दूरपर्यंत ऐकायला मिळते. सिंह अंधारामध्ये माणसापेक्षा 6 पटीने जास्त स्पष्ट पाहू शकतो. सिंह दिवसातील 24 तासातील 20 तास झोपण्यामध्ये घालवतात. सिंहाच्या कुटुंबामध्ये बहुतांशरित्या सिंहापेक्षा जास्त सिंह मादी शिकार म्हणजे मादी सिंह हा शिकार करत असतो. सिंहाच्या पिल्लांना छावा असे म्हटले जाते. वाघ. वाघाला हिंदीमध्ये बाघ व इंग्रजीमध्ये टायगर असे म्हटले जाते. वाघ हा मांसाहारी प्राणी असून तो आशिया खंडात विशेषतः भारतामध्ये आढळतो. वाघ हा शक्तिशाली शिकारी असून वाघ मुख्यतः सांबर, हरिण, रानडुक्कर यांची शिकार करतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो जंगलामध्ये गवताळ प्रदेशात व खारफुटीच्या जंगलामध्ये आढळतो. वाघ हा एकाकी शिकारी करणारा प्राणी आहे. तो बहुधा रात्री शिकार करतो. मादा वाघाला वाघीण व वाघाच्या पिल्लांना शावक म्हणतात. वाघाचे आयुष्य 10 वर्ष ते जास्तीत जास्त 15 वर्षाचे असे आहे. वाघ हा प्रति तास म्हणजे एका तासामध्ये 60 किलोमीटर वेगाने धावू शकतो. वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. भारतीय वाघ हे 100 ते 180 किलो पर्यंत वजनाचे असतात. चित्ता. चित्ताला हिंदीमध्ये चिता व इंग्रजीमध्ये चिताह असे म्हटले जाते. चित्ता हा मांजर कुळातील प्राणी आहे. चित्ताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चित्ता हा जगातील सर्वात जास्त वेगवान प्राणी आहे. चित्ता हा एका तासामध्ये 120 किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करू शकतो. चित्ता हा अंगाने पिवळसर व त्याच्या अंगावरती म्हणजे केसावरती काळे ठिपके असतात. चित्त्याचे शरीर हे त्याला वेगवान बनवण्यासाठी मदत करते. त्याचे शरीर हे अतिशय सुडोल असते. चित्ताची संख्या भारतामध्ये नाहीशी होत चालल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकेतील नामिबिया देशातून 8 चित्ते विमानाने भारतात आणले होते. यामध्ये 3 नर व 5 माद्या होत्या. यांना मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले. यानंतर भारतामध्ये आता चित्ता या प्राण्याची संख्या वाढू लागली आहे. चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे. चित्ता हा दिवसा शिकार करतो. चित्ता 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली शिकार पकडू शकतो. म्हणजे चित्ताला शिकार पकडण्यासाठी 1 ते 1.5 मिनिट पुरेसा आहे. चित्ता हा 7 ते 15 फूट उंच व 7 मीटर म्हणजे 23 फूट 7 ते 15 फूट उंच व 23 फूट लांब उडी मारू शकतो. बिबट्या. बिबट्याला हिंदीमध्ये तेंदुआ व इंग्रजीमध्ये लेपर्ड असे म्हणतात. बिबट्या हा देखील मांजर कुळातील मांसाहारी प्राणी आहे. जो पॅथेरा वंशातील 5 विद्यमान मांजरांपैकी एक आहे. बिबट्या हा जंगल, गवताळ प्रदेश, वाळवंट व पर्वतीय प्रदेशांमध्ये आढळतो. बिबट्या हा पिवळसर रंगाचा असून त्यावर गोलाकार काळपट डाग असतात. बहुतेक वेळा लहान मुले चित्ता व बिबट्यामध्ये गफलत करतात. चित्ता हा शरीराने बिबट्या व वाघापेक्षा बारीक असतो. त्याचे तोंड देखील लहान असते.
बिबट्याचे शरीर हे वाघाच्या शरीराप्रमाणे सैल असते. वाघाच्या अंगावर काळे पट्टे असतात तर बिबट्याच्या अंगावर काळे मोठे गोल असतात व चित्ताच्या अंगावर काळे छोटे गोल असतात. बिबट्या उष्ण व थंड या दोन्ही हवामानात राहू शकतो. बिबट्याला काही भागामध्ये बिबळ्या व वाघरू असे देखील म्हटले जाते. बिबट्या हा प्राणी 9 फूट उंच व 20 फूट लांब उडी मारू शकतो. विशेषतः हिमबिबटे हे 20 ते 50 फूट उंच उडी मारू शकतात. बिबट्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बिबट्याला आपली शिकार ही झाडावर नेऊन ठेवायला आवडते. म्हणजे बिबट्या हा आपली शिकार झाडावर लपवतो व आपल्या भुकेनुसार ती खातो. बिबट्याला स्वतःला देखील झाडावर चढून बसणे आवडते. बिबट्याचा दुसरा प्रकार जो खूप प्रसिद्ध आहे तो म्हणजे काळा बिबट्या. त्याला सहसा लोक ब्लॅक पॅन्थर म्हणून ओळखतात. काळा बिबट्या हा बिबट्या कुळातीलच असून एखाद्याच्या शरीरामध्ये मेलनिनचे प्रमाण जास्त असल्यावर त्याच्या अंगावर काळसरपणा जास्त दिसून येतो. त्यामुळे तो इतरांपेक्षा काळा दिसतो. म्हणजे ज्या ठिकाणी नॉर्मल बिबटे हे तांबडे असतात तिथे काळा बिबट्या म्हणजे मेलनिनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे हे बिबटे काळ्या रंगाचे दिसतात. जवळून पाहिले तर यांच्या अंगावर देखील इतर बिबट्यांप्रमाणे काळे मोठे ठिपके म्हणजे इतर बिबट्यांप्रमाणे यांच्या अंगावरील ठिपक्यांची डिझाईन दिसून येते. ब्लॅक पॅन्थर हा काळा असल्याने तो दिवसा स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे त्याला शिकार करायला अडचण होते. त्यामुळे तो म्हणजे ब्लॅक पॅन्थर आहे तो रात्री शिकार करतो. ब्लॅक पॅन्थरचे जीवन इतर बिबट्यांप्रमाणेच असते. बिबट्या हा एका तासामध्ये 60 किलोमीटर वेगाने धावू शकतो. बिबट्याला 3 मीटर उंच व 6 मीटर लांब उडी मारता येते. कोल्हा. कोल्ह्याला हिंदीमध्ये लोमडी व इंग्रजीमध्ये फॉक्स असे म्हटले जाते. कोल्हा हा श्वान कुळातील सस्तन प्राणी आहे. त्याच्या धूर्तपणासाठी तो ओळखला जातो. कोल्ह्याचे वजन हे 8 किलो ते 11 किलो पर्यंत असू शकते. कोल्हे हे पिवळसर व भुरकट रंगाचे असतात. कोल्हा हा जंगल, पर्वत, गवताळ प्रदेश, वाळवंट व मानवी वसाहतीच्या शेजारी गर्द झाडीमध्ये राहतात. कोल्हे हे ससे, पक्ष्यांची अंडी, फळे, बेरी खातात. कोल्हा हा एका तासामध्ये 16 किलोमीटर प्रतिवेगाने धावू शकतो. कोल्ह्याचे शरीर हे धावण्यासाठी अनुकूल असते. लांडग्याला हिंदीमध्ये भेडिया व इंग्रजीमध्ये उल्फ म्हटले जाते. लांडगा हा एक निशाचर मांसाहारी प्राणी आहे. निशाचर म्हणजे जे दिवसा झोपतात व रात्री सक्रिय असतात अशा प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात. हे कॅनिडी कुळातील आहेत. लांडगा हा मोठा मजबूत शरीर असलेला प्राणी असून तो जगात सर्वत्र आढळून येतो. लांडगे हे लहान व मोठ्या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात. लांडगे हे कळपाने राहतात. या कळपाचे वर्चस्व एक नर व मादी जोडपे करीत असते. लांडगे आपल्या कळपाशी खूप प्रामाणिक असतात. लांडगे एका वेळी वेगवेगळ्या आवाजांमध्ये एकमेकाशी संवाद साधतात. लांडगे हे एका तासामध्ये 60 किलोमीटर वेगाने अस्वलाला हिंदीमध्ये भालू तर इंग्रजीमध्ये बियर असे म्हटले जाते. अस्वल हा आर्सिडी कुळातील प्राणी असून तो युरोप, आशिया खंड, अमेरिका, भारत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतो. अस्वल हा सर्वभक्षी प्राणी आहे. तो फळे, मुळे, कंदमुळे, कीटक, पक्षी, मांस, मासे असे विविध प्रकारचे अन्न खातो. अस्वलाला मध व मासे खायला खूप आवडतं. एका अस्वलाचे वजन हे 90 किलो ते 115 किलो पर्यंत असू शकते. अस्वलांना वासाचे उत्तम ज्ञान आहे. अस्वले धावण्यात व गिर्यारोहणात तसेच पोहण्यामध्ये देखील पटाईत आहेत. अस्वलाच्या पिलांना शावक असे म्हणतात. अस्वल हे मृत प्राण्यांना म्हणजे मेलेल्या प्राण्यांना खातात.
अनेक वेळा आपल्याला गोष्टींमध्ये सांगितले जाते की अस्वल मृत प्राण्यांना खात नाही, परंतु अस्वल हे जिवंत व मृत अशा दोन्ही प्राण्यांना खाते.